बीडच्या शिक्षणाधिकाऱ्यांचा सिंघम अवतार। नमस्कार, मी वैशाली लोहार। आपण पाहत आहात भ्रष्टाचार न्यूज। गुरुजीचं जर उशिरा येणार असतील तर शिस्त कुणी शिकवायची? बीडच्या गेवराईमध्ये आज असाच काहीसा प्रकार घडलाय, जिथे शिक्षकांच्या आधी साक्षात शिक्षणाधिकारीच शाळेत हजर झाले। एवढंच नाही तर उशिरा येणाऱ्या शिक्षकांना जागं करण्यासाठी साहेबांनी स्वतः शाळेची घंटा वाजवली आहे। काय आहे हा संपूर्ण प्रकार? पाहूयात या सविस्तर रिपोर्ट्स। शिक्षणाधिकाऱ्यांचा हायव्होल्टेज ड्रामा। गुरुजी गायब, विद्यार्थी ताटकळले, शिक्षणाधिकारी थेट शाळेच्या दारात। स्वतः वाजवली घंटा, उशिरा येणाऱ्या शिक्षकांची काढली शाळा। कर्तव्यात कसूर करणाऱ्यांना तात्काळ शो कॉज नोटीस। बीडच्या कारवाईचे पडसाद जळगावात। बीड पॅटर्न राबवण्याची पालकांची मागणी। सविस्तर रिपोर्ट। बीडचा दणका, शिक्षकांमध्ये धडकी। बीड जिल्ह्याच्या गेवराई तालुक्यातील रांजणी येथील जिल्हा परिषद शाळेत आज सकाळी थरार पाहायला मिळाला। सकाळची वेळ, शाळेची मुले मैदानात जमलेली, पण शाळेचे आधारस्तंभ असलेले शिक्षक मात्र बेपत्ता। नेमक्या याच वेळी जिल्ह्याच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी शाळेत सरप्राईज व्हिजिट दिली। जेव्हा साहेबांनी पाहिलं की एकही शिक्षक वेळेवर हजर नाही, तेव्हा त्यांचा पारा चढला। त्यांनी कोणाचीही वाट न पाहता थेट शाळेची घंटा हातात घेतली आणि जोरात साहेबांनी वाजवली घंटा। शिक्षकांची भंबेरी उडाली। जळगावातही बीड पॅटर्नची गरज। बीडमधील या धडाकेबाज कारवाईची चर्चा आता जळगाव जिल्ह्यातही वाऱ्यासारखी पसरली आहे। जळगावातही जिल्हा परिषद आणि माध्यमिक शाळांमध्ये शिक्षकांचा लेट लतीफ कारभार आणि दांड्या मारण्याचे प्रकार नवे नाहीत। इतकेच नाही तर जळगावात बोगस शालार्थ आयडीचे मोठे रॅकेट सक्रिय असल्याच्या चर्चा आहेत। आता जळगावातील पालक आणि सामाजिक कार्यकर्ते आक्रमक झाले असून असाच कडक शिक्षणाधिकारी जळगावलाही द्या अशी मागणी जोर धरू लागली आहे। जनतेचा सवाल, प्रशासन कधी जागं होणार? बीडच्या या घटनेने राज्याच्या शिक्षण विभागाला आरसा दाखवला आहे। जर गुरुजीच वेळेचे पालन करणार नसतील तर विद्यार्थ्यांचे भविष्य कोणाच्या हातात? बीडच्या या धडाकेबाज ॲक्शननंतर आता जळगावचे प्रशासन धडा घेणार का, की विद्यार्थ्यांच्या भविष्याशी असाच खेळ सुरू राहणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। ब्युरो रिपोर्ट, वैशाली लोहार, भ्रष्टाचार न्यूज, जळगाव। मैडम